तर टीव्ही, एसी सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जीएसटी स्लॅब कमी केल्याने या वस्तूंचे दर साधारणतः 4 ते 5 हजार इतक्या रुपयांनी कमी झाले। देशामध्ये जीएसटी बचत महोत्सव सुरू असून 5 आणि 18% जीएसटी स्लॅब आणल्याने अनेक वस्तू स्वस्त झाल्यात। यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा देखील समावेश आहे। या वस्तूंच्या किमती दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर कमी झाल्याने ग्राहकांना मोठा फायदा होतोय। सध्या दुकानाच्या बाहेर देखील ग्राहकांना आकर्षित करणारे बोर्ड देखील झळकत आहेत। यावर जीएसटी कमी झाल्याचा देखील स्पष्ट उल्लेख करताना लिहिलेलं आहे। या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। यंदाच्या बजेटमध्ये जीएसटी केवळ 2 स्लॅबमध्ये करण्याचा निर्णय झाला आणि काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाद्वारे उल्लेख करत आज पुन्हा एकदा या जीएसटीला सुरुवात केलेली पाहायला मिळते। हा जीएसटी महोत्सव त्यांनी साजरा केलेला पाहायला मिळतोय आणि या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत ज्यामध्ये टीव्ही असेल किंवा एसी असेल, या ज्या गोष्टी आहेत या देखील आता स्वस्त झालेल्या पाहायला मिळतात। सुरुवातीला 28% जीएसटी लागत होतं, त्यामुळे ग्राहकांना जवळपास 4 ते 5 हजार रुपये ज्यादा भरावे लागत होते। मात्र आता हेच 4 ते 5 हजार रुपये कमी होणार आहेत, कारण 28% जीएसटीच्या ऐवजी आता केवळ 18% जीएसटी भरायचा आहे। हे 2 स्लॅब आहेत, एक 5%चा स्लॅब आहे तर दुसरा जो स्लॅब आहे तो 18%चा आहे। नवरात्र आहे, दसरा आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर लगेचच दिवाळी देखील येते, त्यामुळे या सगळ्या सणवारांच्या पार्श्वभूमीवर बघितलं तर दुकानदारांसह ग्राहकांना देखील या जीएसटी पासून दिलासा मिळताना पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी ग्राहक देखील आता समाधान व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।